तर स्वागत आहे मित्रांनो आपल्या सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर NPCI वरून ऑनलाईन पद्धतीने आपण आधार सेटिंग कसं करू शकता त्या टॉपिकवर मी एक व्हिडिओ बनवलेला होता। पण त्या ऑप्शनमध्ये फक्त 4च बँका लिस्टेड होत्या, त्यामुळे भरपूर दर्शकांच्या कमेंट येत होत्या आणि जास्तीत जास्त दर्शकांचे जे आहे ते अकाउंट बँक ऑफ महाराष्ट्र आणि बँक ऑफ इंडियामध्ये आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फक्त बँक ऑफ महाराष्ट्रचंच या ठिकाणी तुम्ही 4 पद्धतीने आधार सेटिंग करू शकता तुमच्या मोबाईलवर किंवा तुमच्या ATM कार्डच्या मदतीने। तर मित्रांनो तुम्हाला तुमचं आधार सेटिंग करण्यासाठी या ठिकाणी 4 मेथड भेटणार आहे। माझ्याकडे बँक ऑफ महाराष्ट्राचं अकाउंट नसल्यामुळे मी तुम्हाला लाईव्ह डेमो करून दाखवत नाही, पण तुम्हाला 4 ऑप्शन कोणते मिळणार आहेत ते या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तर मित्रांनो सर्वात पहिली पद्धत आहे या ठिकाणी नेट बँकिंगच्या मदतीने। जर तुमच्याजवळ बँक ऑफ महाराष्ट्राचं अकाउंट असेल आणि तुम्ही नेट बँकिंग यूज करत असेल, म्हणजे ID आणि पासवर्ड जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही तुमची इंटरनेट बँकिंगची ID आणि पासवर्ड करून लॉग इन करू शकता। लॉग इन केल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला विनंती म्हणजेच रिक्वेस्टचं ऑप्शन येईल। रिक्वेस्टचं ऑप्शन आल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला आधार सीडिंगचं पर्यायावर क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला तुमचा 12 अंकी आधार क्रमांक 2 वेळा त्या ठिकाणी टाकायचा आहे आणि पडताळणी केल्यानंतर तुम्हाला एक OTP येईल आणि 48 घंट्याच्या नंतर तुमचं आधार सीडिंग हे कन्फर्म होऊन जाईल आणि तुम्हाला SMS सुद्धा येईल। ठीक आहे। तर मित्रांनो दुसरा ऑप्शन तुम्हाला मी या ठिकाणी सांगतो। तुमच्याजवळ बँक ऑफ महाराष्ट्राचं खातं असेल आणि तुम्हाला आधार सेटिंग करायचं असेल तर फक्त एक SMS पाठवून तुम्ही आधार सेटिंग या ठिकाणी करू शकता। तुम्हाला मेसेजमध्ये लिहायचं आहे SEED, त्या ठिकाणी तुम्हाला स्पेस न देता आधार क्रमांक टाकायचा आहे आणि स्पेस देऊन तुम्हाला तुमचा अकाउंट नंबर त्या ठिकाणी टाकायचा आहे। त्या नंबरवर तुम्हाला तो SMS सेंड करायचा आहे। एक्झाम्पलसाठी या ठिकाणी दाखवलेलं आहे, तुम्ही पाहू शकता SEED आणि स्पेस न देता आधार क्रमांक या ठिकाणी लिहिलेला आहे आणि स्पेस देऊन तुमचा 12 अंकी अकाउंट नंबर या ठिकाणी टाकलेला आहे आणि जो नंबर मी तुम्हाला या ठिकाणी दाखवत आहे त्या नंबरवर तुम्हाला हा मेसेज पाठवायचा आहे आणि 48 घंट्यानंतर तुम्हाला तुमचा आधार सेटिंग झाल्याचा मेसेज येईल। मित्रांनो तिसऱ्या नंबरची मेथड आहे या ठिकाणी ATMद्वारे बँक ऑफ महाराष्ट्र खाते आधारला लिंक करणे किंवा सीडिंग करणे। तर या ठिकाणी जर तुमच्याजवळ बँक ऑफ महाराष्ट्राचं ATM असेल, तुम्हाला फक्त बँक ऑफ महाराष्ट्राच्याच ATMमध्ये जायचं आहे। ATM मशीनवर जाऊन तुम्ही त्या ठिकाणी तुमचं ATM इनपुट करा। ATM इन्सर्ट केल्यानंतर त्या ठिकाणी तुमचा 4 नंबरचा पिन टाका आणि सेवा म्हणजे सर्व्हिस या बटनवर तुम्ही क्लिक करा। त्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी आधार सेटिंगचा पर्याय येईल, त्यावर क्लिक करा आणि तुमचं 12 अंकी आधार नंबर त्या ठिकाणी तुम्हाला 2 वेळा टाकून कन्फर्म बटनवर क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला तुमच्या विनंतीची रिसिप्ट त्या ठिकाणी ATMमधून मिळेल। काही दिवसात तुमचा आधार क्रमांक तुमच्या खात्याशी लिंक केला जाईल आणि तुम्हाला SMS सुद्धा येईल। तर चौथ्या नंबरचा ऑप्शन आहे स्वतः बँकेमध्ये जाऊन अर्ज करणे, फॉर्म भरून घेणे आणि आपला आधार सेटिंग ॲक्टिवेट करून घेणे। जर तुम्हाला तुमच्या बँकेमध्ये आधार सेटिंगचा फॉर्म भेटत नसेल आणि आजूबाजूच्या झेरॉक्स सेंटरवर सुद्धा तो अवेलेबल नसेल, तर आधार सेटिंगचा अर्ज कसा डाउनलोड करायचा त्यासाठी मी एक स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे, तो जाऊन तुम्ही चेक करू शकता। तो अर्ज भरल्यानंतर तुम्हाला आधार कार्ड आणि बँक पासबुकची झेरॉक्स लावायची आहे आणि तो अर्ज तुम्हाला तुमच्या बँकेमध्ये सबमिट करायचा आहे। काही दिवसानंतर तुमचं यशस्वीपणे त्या ठिकाणी आधार सेटिंग होऊन जाईल। तर मित्रांनो माझ्याकडे बँक ऑफ महाराष्ट्राचं बँक अकाउंट नसल्यामुळे मी तुम्हाला या ठिकाणी लाईव्ह डेमो करून दाखवू शकत नाही, पण नेट बँकिंग, SMS आणि ATMद्वारे जर तुमचं आधार सेटिंग कन्फर्म झालं असेल आणि होत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की आमचं आधार सेटिंग झालेलं आहे किंवा प्रोसेस कंप्लीट झालेली आहे। त्यामुळे बाकी दर्शकांनासुद्धा त्याची मदत मिळेल आणि त्यांनासुद्धा आपलं आधार सेटिंग त्याच पद्धतीने करता येईल। जर आपल्याला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।